पूर्ण वकील संघातर्फे माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे नवनियुक्त झालेले न्यायमूर्ती व तालुक्यातील न्यायिक अधिकारी यांच्या सन्मानार्थ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय प्रसन्न वैराळे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशासकीय न्यायाधीश माननीय अनिल ते सत्कारमूर्ती म्हणून रिक्त न्यायमूर्ती देशमुख सर अवाद व माननीय महेंद्र सर नागपूर यांची उपस्थिती होती। तर प्रमुख पाहुणे म्हणून न्यायमूर्ती AL पानसरे सर, सौ गीता वराळे मॅडम, न्यायाधीश श्रीमती उज्ज्वला नंदेश्वर मॅडम परभणी, ॲडव्होकेट देशमुख, ॲडव्होकेट वसंत D साळुंके, सदस्य विधितज्ञ परिषद महाराष्ट्र गोवा, ॲडव्होकेट अमोल सावंत, ॲडव्होकेट सईद सिकंदर अली, दिवाणी न्यायाधीश गजानन जानकर, ॲडव्होकेट अमरसिंग मिरासे, वकील संघाचे अध्यक्ष SN सूर्यवंशीसह आदींची उपस्थिती होती। यावेळी परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, जालना, औरंगाबाद, नागपूर, वाशिमसह आदी माननीय न्यायाधीशांसह न्यायिक अधिकारी उपस्थित होते। न्यायमूर्ती बोलताना म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरगामी विचारामुळे व न्यायमूर्ती BR गवई या न्यायिक दूरदृष्टिकोनामुळे आपण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झालो। न्याय व्यवस्थेने काम करण्याची गरज असल्याचे सांगतच अनेक प्रकरणांची उदाहरणांची उधळणी केली। यावेळी न्यायमूर्ती महेंद्र नेलकर व न्यायमूर्ती सचिन देशमुख यांनी आपले अनुभव विशद केले। या प्रसंगी जिल्हाधिकारी संजय देशमुख, उपविभागीय अधिकारी डाबकर, उषा किरण गरे मॅडम ची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट साहेबराव शिरसाट हिंगोली यांनी केले, तर प्रास्ताविक वक्तव्य ॲडव्होकेट सूर्यवंशी यांनी, तर आभार ॲडव्होकेट AB शेख यांनी मानले। कार्यक्रमासाठी पूर्णा वकील संघाने परिश्रम घेतले। कार्यक्रमासाठी पूर्णा पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। काय म्हणाले पाहूया। राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते निर्माण केलेले आहेत। या भूमीमध्ये ज्यांचा स्पर्श झाला व ज्यांच्या स्पर्शाने ही पूर्णेची भूमी पावन झालेली आहे, हा इतिहास आहे सर। आणि याच्यामध्ये प्रामुख्याने मी सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी दीक्षा दिली होती नागपूरला, भदंत उपगुप्त चंद्रमणी हे सुद्धा या भूमीस स्पर्श करून गेलेले आहेत। त्याचबरोबर कदाचित नवीन पिढीला माहित नसेल, पण संत गाडगे बाबा सुद्धा या भूमीला येऊन गेलेले आहेत। तशी ही पूर्णा नगरी ही पावन भूमी मानल्या जाते। आज मी उच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती झालो तरी माझे पायमुळे या पूर्णेच्या मातीमध्ये आहे आणि सदैव राहणारच आहे। माझा जन्म इथलाच आहे। माझ्या वडिलांनी, माझ्या आईंनी जे आमच्या भावंडांसाठी परिश्रम घेतले, कदाचितच ते प्रत्येक आई वडील घेतात, पण आम्ही जे अनुभवलं तर आपल्याला एकच सांगतो की नेर्लीकर परिवाराचं जरी नाव मोठं असलं तरी नेर्लीकर परिवार हा सदैव जमिनीवर राहिलेला आहे। आज माझ्या घरात माझ्यापेक्षा मोठे बंधू राजेश नेर्लीकर हा न्यायिक अधिकारी आहे, माझा पुतण्या भूषण नेर्लीकर हा न्यायिक अधिकारी आहे। तर वडिलांनी आम्हाला फक्त एकच शिकवलं की शिक्षण घ्या, शिक्षणाव्यतिरिक्त आपल्या समाजाला पर्याय नाही। कारण वडिलांनी जे सोचलं होतं
जे बघितलं होतं बाबासाहेबांसोबत, डॉक्टर बाबासाहेबांसोबत काम केलेलं होतं, त्याची ऊर्जा म्हणून पुणेमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातील विद्यार्थ्यांसाठी शिकणारं हे हॉस्टेल, राहण्यासाठी हॉस्टेल निर्माण केलं आणि त्या माध्यमातून हजारो विद्यार्थी आजपर्यंत बाहेर पडलेले आहेत शिकून. त्याच्या सचिनजी हे आमच्या उच्च न्यायालयाचे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले आहेत. अत्यंत योग्य सार्थ अशी निवड या पद्धतीने आणि त्यांच्या निमित्ताने झाली आहे. आज मी इथे जो उभा आहे तेही मला सांगायला संकोच नाही की महामानव घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आणि आमच्यासाठी आमचे गुरु मार्गदर्शक बंधू असलेले न्यायमूर्ती गवई साहेब यांच्यामुळेच मी मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती होऊ शकलो, कर्नाटकासारख्या एका मोठ्या राज्याचा प्रमुख न्यायाधीश होऊ शकलो आणि आज सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती म्हणून काम करत आहे. मित्रांनो, या दोन्ही न्यायमूर्तींविषयी थोडस आपल्याला सांगणं आवश्यक आहे. महेंद्र आणि सचिन हे मला माफ करा, खरं तर आता मी त्यांना आहो जाहो म्हणणार नाही, माझ्यासाठी ते नेहमीच महेंद्र आणि सचिन असतील. या दोघांनी केलेलं काम मी औरंगाबाद खंडपीठात पाहिलं. जेव्हा मी अगदी सरकारी वकील होतो तेव्हापासून या दोघांना पाहिलंय. अगदी तरुण उमेदीचे आणि उत्तम पद्धतीने काम करणारे. अर्थात दोघांचा प्रांत वेगळा होता. सचिनजी वैयक्तिक खटल्यांमध्ये अधिक आपलं योगदान देत असेल, तर महेंद्र अनेक वर्षांपासून आणि अनेक वर्षांसाठी शासनाला त्यांनी प्रतिनिधित्व केलं आणि उत्तम पद्धतीने शासनाची बाजू अत्यंत समर्थपणे त्यांनी मांडली. बरेचदा हे फार अवघड असतं. याचं कारण असं की समज असा असतो की जेव्हा खासगी व्यक्ती वकील आपले निवडतात तेव्हा ते वकील मोठे असतात, नाव मोठं असतं, ते जबरदस्त फी घेणारे असतात आणि त्यांच्यासमोर शासनाचं प्रतिनिधित्व करणारी वकील मंडळी कमी पडते अशी एक साधारणतः कधी कधी तक्रार असते. पण महेंद्रच्या बाबतीत असं कधीच घडलं नाही. हे मी अत्यंत अभिमानाने नमूद करेन की त्याच्यासमोर तुम्ही या देशातला कितीही नामवंत मोठा वकील असू दे, तो तेवढ्याच ताकदीने शासनाची बाजू अत्यंत व्यवस्थितपणे मांडत असे, कुठलाही दबावाविना. सचिनजींचा सतीशजींनी उल्लेख केला. त्यांनी सांगितलं त्यांना थोडीशी खंत वाटली किंवा आता सचिन इकडे येत आहेत त्यामुळे आम्हाला चांगले वकील मिळणार नाहीत. मला असं वाटतं सतीशजी एका दृष्टीने म्हणजे दोन दृष्टीने मला ते फार चांगलं वाटतं. एक अर्थात मोठ्या व्यापक परिक्षेत्रात पाहिलं तर एक उत्तम न्यायमूर्ती आम्हाला आमच्या न्यायदान संस्थेला मिळतो आहे. आणि तुम्ही जे उदाहरण सांगितलं वैभव बांगरांचं, ते जर तिथे राहिले असते आणि मराठवाड्यातल्या होतकरू तरुणांना कळालं की बा सचिनजी केवळ उत्तम नोकरीची संधीच नाही प्राप्त करून देत तर जीवन साथी पण प्राप्त करून देतात, त्यांच्या ऑफिसच्या बाहेर रांगा लावल्या असत्या, काम करणं अवघड झालं असतं त्यांना. त्यामुळे ते इकडे आले बरं झालं. सगळी व्यवस्था चालेल हे तत्व त्या निकाल पत्राने आमचे सरन्यायाधीश गवई साहेबांनी दिलं होतं. मी आपला अधिक वेळ घेत नाही, तसाही खूप वेळ झाला आणि आम्हाला औरंगाबादची फ्लाईट पकडायची आहे. थँक्स टू इंडिगो, अदरवाईज नांदेडहून